नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही नेहमीचीच पुरी खाऊन कंटाळला का किंवा ते पुरी खाऊ वाटत नाही का? माझं आपण अगदी आगळी वेगळी चवीची छान कुरकुरीत खुसखुशीत अशी पुरी पाहणार आहोत. पण ही पुरी जी करत आहोत ना, ती केळीची गोड पुरी करणार आहोत आणि छान खुसखुशीत अगदी आठवड्याभर ही पुरी टिकते बरं का. म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये सहजपणे घेऊन जाऊ शकता. तुम्हाला आता इथं पुरी बघूनच समजत असेल, सर्व पुऱ्या छान टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत. तर मग ह्या केळीच्या पुऱ्या नक्की कशा केल्यात ते वेळ न करता पाहूयात. सुरुवातीला आपल्याला हवीत केळी. तर इथं 2 केळी छान पिकलेले घेतलेले आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेले असले ना तरी सुद्धा आता इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे मोठा, किंवा परात घेतलीत ना तरी सुद्धा चालेल, कारण आपण ह्याच्यामध्ये ना पीठ मळून घेणार आहोत म्हणून. आता केळीच्या वरची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा बघा, केळी जर जास्त पिकलेली असली तर खायला नको म्हणतात, पण ती फेकून द्यायचं सुद्धा आपल्या जीवावरती येतं. मग ती पिकलेली केळी वापरून ना तुम्ही ह्या केळीच्या पुऱ्या नक्कीच बनवू शकता. आता 2 केळी आपल्या इथलं सोडून झाल्या की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दही. तर बरोबर अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे. दही जर तुमचं आंबट असेल ना तर ते वापरायचं नाही, ताजं फ्रेशच दही वापरायचं आहे बरं का. इथं मी घरी लावलेलं ताजं फ्रेश असं दही घेतलेलं आहे अर्धा कप. आता दही घातलेलं आहे आणि आता आपल्याला छान हे मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही केळी मिक्सरला लावून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, पण काहीच गरज नाही मिक्सरला लावायची सुद्धा. इथं बघा छान ह्यांचा एकजीव होतो. आता तुम्ही दही अगोदर घालून फेटून घेऊ शकता आणि मग मिक्सरला बारीक करून केळी घेतलात ना तरी सुद्धा. त्याला बारीक करायचं म्हटलं की बराच राडा होतो, पण त्याची काहीच गरज नाही. बघा जवळजवळ 2ऱ्या ते 3ऱ्या मिनिटाला ना छान यांचा एकजीव झालेला आहे. बघा, व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला इथं दाखवलेलं आहे ना. कच्ची वापरायची नाही, छान पिकलेली वापरायची, म्हणजे ना ती लगेच अशी बघा कुस्करली जातात. मस्तपैकी इथं बारीक झालेला आहे. दही आणि केळीचा छान एकजीव झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं गूळ. तर गुळाचं प्रमाण बघा 1/4 कप इतकं घेतलेलं आहे. इथं ना आपला जो काळा गुळ असतो ना तो मी खिसून घेतलेला आहे. तुम्ही गुळ पावडर वापरला तरी सुद्धा चालेल, पण गुळ पावडर ही ना जरा कमी गोडीला असते आणि माझ्याकडे तरी सध्या हाताना गुळच होता म्हणून मी गुळ खिसून घेतला. तुम्ही गुळ पावडर वापरात तरी सुद्धा चालेल. तर पाव चमच इतके वेलची, सुंठ आणि बडीशोप ह्याची पावडर घातली. आता 1/4 कप इतकं डेसिकेट कोकोनट घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा कप इतका बारीक रवा घातला. आता छान असं आपण हे मिसळून घेऊयात. रवा मात्र बारीकच वापरायचा आहे, पण जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर एकदा तो मिक्सरला फिरून घ्या, मग ह्याच्यामध्ये वापरा. रवा वापरल्यामुळे ना बराच वेळ आपली ही पुरी छान टम्म फुगलेली राहते आणि खुसखुशी सुद्धा पुऱ्या होतात. आता बघा हे सर्व छान मिसळून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. जे चपातीसाठी आपण रोज घरामध्ये वापरतो ना, तर सुरुवातीला 1 कप इतकंच गव्हाचं पीठ घातलं. गव्हाचं पीठ वापरलं ना त्याच्यामुळे थोडंसं मीठ वापरणार आहोत, जेणेकरून ही जी आपण पुरी करणार आहोत ना ती खायला चवीला लागेल. सुरुवातीला 1च कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे, नंतर आपल्याला लागेल तसं आपण घालणार आहे बरं का. तर बघा हे मिश्रण आणखीन खूप पातळ आहे. आता आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर पुन्हा 1 कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर आणखीन 1/4 कप किंवा अर्धा कप रवा वापरलात ना तरी सुद्धा चालेल. ह्याच्यामध्ये दूध, पाणी अजिबात वापरायचं नाही, म्हणजे आपण केळी आणि दही जे कुस्करून घेतलं ना त्याच्यातच आपल्याला पीठ घालून मळून घ्यायचं आहे. आपण बघा डेसिकेट कोकोनट घातलं ना, म्हणजेच की नारळाचा बुरादा, तिथं तुम्ही सुकं खोबरं ना खिसून मिक्सरला बारीक करून घालू शकता. पण आवर्जून खोबरं घाला, त्यांनी ना टेस्ट छान येते. आणि जिथे आपण रवा वापरला ना, आपण ही केळीची पुरी करत असल्यामुळे ना रवा वापरला, म्हणजे रवा वापरल्यामुळे ना पुरी आपली तेलकट होत नाही, छान खुसखुशीत आणि तिला क्रिस्पीपणा येतो म्हणून रवा वापरला. बघा साधारण मला नाही ते 2.5 कप इतकं गव्हाचं पीठ लागले बरं का. तुम्हाला कमी जास्त इकडे तिकडे लागू शकते, कारण दही जर तुमचं पातळ असेल तर गव्हाचं पीठ मात्र जास्त लागेल. म्हणजेच काय, थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं, म्हणजे तुम्हाला अंदाज येतो. आता बघा वरून तूप लावलं आणि छान असं पुन्हा हे मळून घेतलं. बघा हे पीठ ना आपल्याला असं जरा घट्टच मळायचं आहे, कारण आपण पुऱ्या करत आहोत. कुठलीही पुरी करायची झाली ना तर पीठ जरा घट्ट मळायचं, म्हणजे ह्या पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि छान फुलणारे होतात. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. आता 10 मिनिटानंतर बघा तुम्हाला इथं पीठ हे फुललेलं दिसत असेल. आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला ना त्याच्यामुळे हे पीठ भिजत ठेवायचं. आणि आतून बघा मस्त असं आपलं हे पीठ भिजलं गेलेलं आहे. आणि जर तुम्हाला इथं जाळीदार पीठ दिसत असेल, आता पुन्हा आपण हे छान एकदा मळून घेणार आहोत. काही जण नाही ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरतात, पण आपल्याला सोडा वापरायचा नाही. हे पीठ मळत असताना ना दही वापरलं, जेणेकरून छान खुसखुशीत आणि चविष्ट आपल्या ह्या पुऱ्या होण्यासाठी. पण तुम्हाला जर आवडत नसेल, अगदी नाही वापरलं तर चालेल, म्हणजे दही वापरल्यानंतरच पुऱ्या हे येतात असं काही नाही. ही पूर्णपणे तुमची आवड आहे. आता बघा छान जसे चपातीला उंडे करतो का नाही तसे उंडे करून घेतले. आता इथं पोलीपाट बेलणं घेतलंय आणि थोडंसं प्लेटमध्ये ना गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ह्याची जशी चपाती लाटतो ना तशी लाटून घेणार आहोत. तसं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि लाटून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण पुऱ्या करत असताना बघा
तेल काही जण लावतात पण पीठ लावत नाहीत, कारण तेलामध्ये पीठ होतं म्हणून. पण आपल्याला एकदम इथं थोडंसंच पीठ लावायचं आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये केळ वापरलं. केळ थोडंसं चिकट असल्यामुळे ना हे लाटायला जमत नाही, पोळीपाटाला चिटकलं जातं. म्हणून थोडंसं आपण गव्हाचं पीठ भुरभरून मगच ह्याची चपाती लाटून घ्यायची. बघा, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी चपाती लाटून घेतली. आता तुम्हाला पुऱ्या कितपत मोठ्या छोट्या हव्यात ना, तेवढ्या आकाराचं तुम्हाला भांडं घ्यायचं आहे. तर इथं बघा, ग्लास पण आहे माझ्याकडे आणि ही वाटीसुद्धा आहे. पण ग्लासने छोट्या पुऱ्या होतील ना, म्हणून इथं मी वाटीचा वापर केला. आता बघा, असे ठसे उमटवायचे आहेत, म्हणजे छान पुऱ्या आपल्या तयार होतात. अशी मोठी चपाती करून असे ठसे उमटवले ना, तर एका वेळेस 2, 3 किंवा अगदी 4 सुद्धा आपल्या पुऱ्या तयार होतात बरं का. म्हणजेच की काम आपलं लवकर होतं. आता हे जे आपण कडेचं पीठ काढतो ना, ते मात्र आपल्याला टाकायचं नाही बरं का, किंवा बाजूला करायचं नाही. अगोदरच्याच पीठामध्ये ते मळून घ्यायचं. बघा, पुऱ्या जर अशा जाड आहेत बरं का, पातळ ठेवायच्या नाहीत, नाहीतर ह्या फुलल्या जाणार नाहीत. आता ह्या पुढे आपण एका चाळणीवरती काढूयात आणि बाकीच्या सुद्धा आपण तशाच करून घेऊयात. तुम्हाला जर इथं चपाती लाटत असताना तेल किंवा पीठ न लाटता येत असेल ना, तर लाटू शकता. म्हणजे असं पीठ लावून लाटायची काहीच गरज नाही. तर जे मी गुळाचं प्रमाण घेतलं बघा, पाऊण कप इतका घेतला होता. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर जास्त गोड आवडत असेल ना, तर 1 कप गूळ घेतलात ना तरी सुद्धा चालेल. पण मात्र खिसूनच घ्यायचं आहे बरं का. नाहीतर इथं पुऱ्यांच्या मध्ये हे गुळाचे ना खडे, आपली पुरी ही फुटली जाईल तेलामध्ये, तेल जास्त पिल आणि आपली पुरी ही तेलकट होईल. त्याच्यामुळे ना गूळ हा खिसून वापरायचा, म्हणजे छान ह्या पिठामध्ये ना तो मिसळला जातो. आता बघा, इथं दाखवलं मी तुम्हाला ग्लासने किंवा वाटीने ना पुरी करायची. पण तुम्हाला जर हवं असेल तर छोटीशी गोळी घ्यायची, साधारण लिंबा एवढी, आणि त्याची सुद्धा पुरी लाटू शकता. बघा इथं ह्या पद्धतीने. अगोदर बघा, मी बऱ्याच वेळा ना केळ्यांचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले, जसं की केळाची बर्फी, केळाची पोळी. त्याचबरोबर आज आपण पाहत आहोत केळाची पुरी. अगदी 5 ते 6 दिवस टिकणारे, खायला म्हणाला तर खूप छान लागतात. आता पुऱ्या सगळ्या करून झाल्या. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तळण्यासाठी बघा, कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता छोटासा गोळा टाकून बघायचं तेल आपलं गरम झालंय का. तेल जास्त कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही, असं मध्यमच तेल गरम करायचं बरं का. म्हणजे ना आपण गोळा टाकला ना, तो हलकाच वर यायला हवा इतपत. आणि तेल जास्त तुम्ही कोमट सुद्धा ठेवू नका, म्हणजेच की पुऱ्या नाहीतर आपल्या तेलकट होतील म्हणून. आता गॅस मात्र मध्यम आहे आणि पुरी आपली फुलली की आपण गॅस बारीक ठेवणार आहोत आणि छान थोड्याशा ह्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. कारण ह्या जास्त दिवस टिकायला हव्या ना, म्हणून आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायची. अशी दोन्ही बाजूने छान लालसर अशी तळून झाली आपली ही पुरी की आता आपण काढून घेणार आहोत. आणि ही काढण्याच्या अगोदर लगेच दुसरी पुरी टाकायची, म्हणजे ती सुद्धा तेलामध्ये छान प्रकारे सेट होऊन ना, जशी फुलेल ना तशी वरती येते. आणि वरून आपल्याला असं तेल सोडायचं आहे, म्हणजे लगेच छान टम्म अशी फुगणारी पुरी होते. बघा, तिला सुद्धा छान दोन्ही बाजूने असा लालसर रंग आला की काढून घेणार आहोत आपण. आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्या ना आता आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा किती टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत. आणि ह्या पुरी ना खायला सुद्धा खूप छान लागतात, कारण केळाचा फ्लेवर आहे, गुळ वापरल्यामुळे छान गोडसर झालेले आहेत. त्याचबरोबर चवीसाठी आपण ह्याच्यामध्ये खोबरं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे छान लागतात. प्रवासामध्ये तुम्ही नक्की ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता. आता ही शेवटची जी मी पुरी टाकली ना, ती लाटून घेतलेली आहे बरं का. बघा, थोडीशी इथं तुम्हाला वाकडी तिकडी दिसत असेल, म्हणजे अशा सुद्धा पुऱ्या करू शकता. त्या सुद्धा छान टम्म फुगणाऱ्या होतात. फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे फास्ट गॅसवरती तळायच्या नाहीत पुऱ्या, नाहीतर लगेच लालसर होतील, आतून कच्च्या राहतील आणि त्या जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळे मध्यम तो कमी गॅसवरतीच तुम्हाला तळून घ्यायचे. ह्या पुऱ्या करण्यासाठी अजिबात बिघडण्यासारखं काहीच नाही. छान टम्म फुगणाऱ्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार होतात. बघा, इथं सर्व पुऱ्या ना ह्या तळून घेतल्यात आणि पुऱ्या बघू शकता तुम्ही, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि सर्व पुऱ्या ह्या छान फुललेल्या आहेत. आता इथं ना मी ह्या अर्ध्याच पुऱ्या करून घेतल्यात, बाकीच्या पीठ ना तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही अगदी अशा गरमागरम पुऱ्या चहासोबत खाण्यासाठी केलात तरी सुद्धा चालेल. पीठ काही आपलं खराब होत नाही. तुम्ही जर पीठ फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 8 ते 10 दिवस पीठसुद्धा चांगलं राहतं. फक्त पुऱ्या करण्याच्या अगोदर 10 मिनटं बाहेर काढायचं. आता बघा, टिश्यू पेपरवरती मी इथं ह्या पुऱ्या काढल्या होत्या आणि टिश्यू पेपर बघा छान एकदम कोरडा आहे, म्हणजे जरासुद्धा तेलकट नाही. म्हणजेच तुम्हाला समजत असेल ह्या पुऱ्या अजिबात तेल पिलेल्या झाल्या नाहीत. वरनं बघूनच समजतं तुम्हाला, मी काही वेगळं सांगायची गरज. जर ह्या पुऱ्या चहासोबत खाण्यासाठी करत असाल ना, तर थोडा गोड कमी करा. आणि तुम्हाला जर प्रवासात नेण्यासाठी करायचे असेल ना, तर म्हणजे जरा जास्त गोड करा. म्हणजेच सुक्या जरी ह्या खाल्लात ना तरी सुद्धा खायला छान लागतं. आता आवाज ऐकला का, किती क्रिस्पी झालेल्या आहेत ह्या पुऱ्या. बरं, पुरी तुम्हाला मोडून दाखवली, पुरीचा आवाजसुद्धा ऐकला, किती क्रिस्पी छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत. बघा, किती साधी सोपी रेसिपी आहे का नाही. माझा नेहमी हाच हेतू असतो, साधे सोपे व्हिडिओ घेऊन येण्याचा, जेणेकरून सर्वांना करून पाहता. घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि हो, असेच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.